सो या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत मस्तपैकी आणि तुम्हाला विश्वास बसणार नाहीये, जपानमध्ये भाकरी आणि ठेचा, येस अरे ठेचा काढा. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पण घेऊन आलेलो आहे आणि अमेझिंग. सो या ठिकाणी मल्टीग्रेन भाकरी आहे आणि अमेझिंग वेदर आहे, मस्त थंड, थोडं ऊन. आणि एक फोटो पण घेऊन टाकूयात आपण. इकडे करा, चीज, अमेझिंग. सो मंडळी, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप मस्त ट्रिप चालली आहे. या बाजूला मला मुद्दाम दाखवायचे सगळ्या ज्या वेंडिंग मशीन आहेत, अगदी म्हणजे ओरका फिश, डॉल्फिन, त्याच्यावरती डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल. अगेन या ठिकाणी तिकडे आहे, थोडं मी जवळून एक फोटो घेईल त्याचा, की ट्रॅश बॉक्स जे असतात त्याच्यावरती सुद्धा त्याचेच फोटो आहेत. म्हणजे खूप अमेझिंग केलं आहे सगळं. आणि तुम्ही कधी जपानला आलात तर नक्की व्हिजिट करा आणि येस, आमच्याबरोबर एन्जॉय करा इंडियन फूड. अमेझिंग. सो हॅलो मंडळी, एका दगडात तीन पक्षी, त्याला जपानीमध्ये इसेकी निचो असं म्हणतात. सो आता आपण डॉल्फिन शो, ओरका शो, त्याच्यानंतर चाललेलो आहोत सुमामधील सगळ्यात फेमस असं ॲक्वेरियम पाहायला. आणि ही त्याची बिल्डिंग आहे. सगळ्यात पहिला जो आहे तो आहे आय थिंक पेंग्विन वॉक, तर तो पाहण्यासाठी आपण जाऊयात. आणि अगेन तुम्ही बघा, या ठिकाणी सगळं हा थोडासाच दिसते पण समुद्र आहे, म्हणजे सुमा बीच. सो चलो, आले का काय? ओके, येस, सगळेजण येत आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जाणार आहोत. आणि एकंदरीत तुम्हाला या ट्रिपमध्ये सगळं सुमा बीच पाहायला मिळते. सो मला खूप आनंद झाला आहे. म्हणजे हे फक्त आम्हीच एन्जॉय नाही करत, तर माझ्याबरोबर तुम्ही सगळे पण एन्जॉय करताय. सो थँक्यू. सो अगेन या ठिकाणावरून आपण आतमध्ये जाऊयात.そしてね、これだけたくさんペンギンがいると、皆さんはなかなかいないと思いますが、私たち飼育員はこのペンギンたちを一羽一羽見分ける個体識別ということを常にしております。今からその個体識別の方法についてお話ししていきます。皆さん、ペンギンたちの翼の根元の特徴異なっているので、それらをね、覚えています。時折、飼育員同士で誰がどれだけ食べたのかということを伝え合って、全く食べこのようにして当館ではペンギンたちの健康管理をしています。そして続いてはペンギンたちの繁殖についてのお話です。このペンギンエリアにはいくつもの穴の開いた岩がありますが、これらはペンギンたちの巣になります。ほとんどの巣にはペンギンが入っており、2羽で入っていることがあれば、その2羽は夫婦のペンギンです。当館では2月から3月にかけてペンギンが卵を2つ産みます。産んだ卵はオスとメスが交互に温めることで約45日で産卵します。誕生したばかりのヒナは体重 80g ほどですが、2ヶ月ほど経ってスタートを迎える直前になると大人と同じ大きさにまで成長します。そしてペンギンのヒナは誕生1年間もない間、亜成長と呼ばれており、あれ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 オーマイゴッド。今ね、このペンギンエリアにはね、大人のペンギンしかいません。亜成長であれば胸元の黒いバンドが1本しかなく、羽の色も黒と白の混じったようなやや灰色がかった色をしています。まだまだね、陸場での餌やりは続いていきそうですが、続いてはプールにてペンギンたちの泳ぐ姿をご覧いただこうと思います。プールにはペンギンを見れる場所が3カ所あります。海側、山側、その間で3カ所となっています。ご移動の際は足元に階段ございますのでご注意ください。
थोडंसं फोटो सेशन चालू आहे. पाठीमागं खूप मस्त बिल्डिंग आहे. सो त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि अगेन या ठिकाणी हा व्ह्यू आहे. ओके येस वाव. चला मंडळी, आता आपण चाललेलो आहोत ॲक्वेरियममध्ये. आतमधील समुद्रजीव जे आहेत ते बघायला. सो खूप रंगीबिरंगी मासे आणि जेलीफिश वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हो, गर्दीही होती. सो प्रत्येकजण कसं, फक्त गर्दी जरी असली तरी प्रत्येकजण प्रत्येकाला स्पेस देऊन पाहून पटापट पुढे सरकत होते. त्याच्यामुळे गर्दीचा फारसा एवढा त्रास झाला नाही. सगळ्या सुरुवातीला इथं आल्यानंतर आता तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी दिसतीलच. काचा, त्यानंतर इतकं क्लिअर आणि क्लीन काचा होत्या, तुम्हाला सांगायचं की अगदी असं वाटत होतं त्या जेलीफिशला किंवा त्या मासे जे आहेत त्यांना आपण स्वतः हात लावू शकू. इतकं म्हणजे समोरून अगदी स्वच्छ, सुंदर आणि खूप क्लीन होतं. आणि माशांचे तर इतके प्रकार होते, माय गॉड. म्हणजे अगदी असं वाटेल देवानी अगदी क्रिएटिव्हिटी सगळी त्याच्यामध्ये ओतली आहे. सो या ठिकाणी दिसतं का अगदी त्या दगडासारखा, माय गॉड, दिसला. येस येस येस, कम आला. सो इतके वेगवेगळे मासे. आणि या सगळ्यांमध्ये तर एक खूपच वेगळा होता, त्याचा मी मुद्दामून फोकस करून तो फोटो काढला आहे. मी दाखवणारच आहे तुम्हाला. आणि हे सगळं जे काही गवत आहे ना, ते पाण्यामध्ये त्यांनी करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे माशांना पण असं वाटत असेल आपण समुद्रातच आहे. सो खूप छान होतं, मस्त. तुम्हालाही पाहायला नक्की कसं वाटतंय नक्की मला सांगा. आणि हे मासे पाहून झाल्यानंतर पुढे जाणार आहे, कारण खूप वेगळे प्रकार होते, खूप वेगळ्या प्रकारचे मासे. आणि मला सगळ्यात जास्त आवडणारा जो प्रकार होता तो म्हणजे हे तर मासे आहेतच, एका ठिकाणी मी तुम्हाला सांगेलच. आणि त्यानंतर टर्टल, अतिशय सुंदर. आणि त्याला छान बेबी झालेले, त्याच्यामुळे तेही पाहायला खूप छान दृश्य होतं. सो आमचा बराचसा वेळ त्या ठिकाणी गेला. सो एक मिनिट, आपण पुढं जाऊयात. ओ माय गॉड, हां, हे नाही यांनाच बेबी झालेत, ते वरच्या बाजूला आहेत, ते आपण बघायला जाऊयात. आणि हे दोघं बघा आमची पिल्लं. हो, प्रत्येक ठिकाणी मस्त. अगदी काचा खूप क्लिअर असल्यामुळे त्यांना एकदम आपण हात लावतोय की काय असा फील येत होता. सो छान होती, गंमत होती मुलांसाठी पण. आणि छान एन्जॉय केलं त्यांनी. आणि फक्त पाहणंच नाही तर बऱ्याच ठिकाणी ॲक्टिव्हिटी पण होत्या त्यांच्यासाठी. सो त्याच्यामुळे बराचसा वेळ गेला. आम्ही चालून खूप दमलो होतो, त्याच्यामुळे जिथं जागा मिळेल तिथं आतमध्ये थोडीशी विश्रांती घेत होतो आणि मग पुढे चालत होतो. शिवते, श्रीराज, अवंती अगदी म्हणजे जेवढं पळता येईल इकडे तिकडे पळत होते. आणि येस, छान मस्त बनवलं आहे खरं हे. म्हणजे दरवर्षी म्हणजे एक फेरी असतेच मुलांना घेऊन, कारण बघायला थोडंसं वेगळं आणि छान आहे. सो या ठिकाणी सी लायन जे आहेत त्यांचा शो झाल्यानंतर ते पाण्यामधून असे खालच्या बाजूला येतात. जस्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, मी मुलांना असे अल्बम घेऊन दिले होते की ज्याच्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी जपानमध्ये गेल्यानंतर आहे ना, स्टेशनवर असेल किंवा एखाद्या प्लेसला व्हिजिट केल्यानंतर तिथं वेगवेगळे स्टॅम्प मिळतात, म्हणजे त्यांचं एक हे म्हणून. तर आता हे जे काय आहे सुमामधलं, तर तिथला स्टॅम्प या ठिकाणी मिळतो. याच्यामध्ये काय झालं की मुलांना एक क्युरिओसिटी लागते की ते बघून झाल्यानंतर तो एक कोपरा शोधा जिथं स्टॅम्प मिळतो. कारण हा 5 नंबरचा आहे, बाकीचे त्यांना जिथं सापडले ते त्यांनी तिथून स्टॅम्प घेतले. आता मी मुद्दाम इथून दाखवते की जे तुम्ही सेकंड फ्लोअरला आल्यानंतर इतका छान आवाज घेतलेला आहे, छान आवाज येते. कदाचित माझा आवाज येणार नाही त्या पाण्यामुळं. आणि मग तिथून आम्ही आतमधल्या बाजूने गेलो. वाव, मी अजून इथंच आहे खरं. मी फिरून मला जरा पलीकडे पण जायचं आहे. एकदाच हे झालं की आपण जाऊयात, कारण काय होतं या गवतामध्ये खूप वेगळे मासे आहेत, त्यामुळे खूप नवल वाटल्यामुळे मी थोडंसं ते वेगवेगळे शूट घेतलेत खास तुमच्यासाठी. तुम्हाला कुठला फिश किती मिनिटांचा जो आहे व्हिडिओ तिथे आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण खूपच वेगळे जीव आहेत. म्हणजे क्रिएटिव्हिटीला खूप नाद द्यायला पाहिजे. तर या ठिकाणी केवढे ॲक्टिव्ह आहेत ना, अगदी हेल्दी आहेत खरं सांगायचं तर, अगदी हेल्दी मस्त. आणि त्यांना स्वतःलाही एकदम छान वाटत असेल
आणि आपल्याला बघताना म्हणजे आपल्या समोर आहे सो एक वेगळं विश्व आपण बघतोय. सो तो फील येतो. आणि हे पण चिंटे मिंटे बघा कसे चाललेत. ओ किती आहेत हे, बाप रे, खूपच. म्हणजे लिटरली ते बघताना पण असं होत होतं की खरंच मस्त. आणि हे जे फिश आहेत हे अगदी डीप समुद्रामध्ये कसे असतात त्या टाईपमधला सगळा त्यांना तो माहोल बनवून दिलेला आहे. आणि चांगले एकदम हेल्दी होते, जाड. ओके, त्याच्यामध्ये पण किती कलरफुल वगैरे आहेत. हा जो सेक्शन येतो ना इथून पुढचा सगळा, हा सगळा जेलीफिशचा. या सगळ्या जेलीफिशमध्ये ना मला एक जी आवडली मी ती तुम्हाला दाखवते. मस्त आहे ती पण. सो केवढे अमेझिंग आहेत या, बाप रे, खरंच खूप सुंदर. तुम्हाला कसं वाटतंय? छान ना? ओके, आपण पुढे जाऊया आता. 1 मिनिट. सो ह्या दोघांची जिकडे जाईन तिकडे मस्ती सुरू झाली आहे. नाव दिस वन. किती अमेझिंग आहे ही, बाप रे. म्हणजे किती वेळ तर मी बघतच राहिलेले अगदी. सो खूप छान. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मला असं वाटतं साधारणतः 20 ते 25 टाईपच्या तुम्हाला जेलीफिश त्या सुमा ॲक्वेरियममध्ये पाहायला मिळतील. सो खूप वेगवेगळ्या होत्या. आणि मेन म्हणजे ते असं जिवंत समोर पाहायला पण एक वेगळंच अनुभव होता, वेगळा केकेन होता. सो जाऊयात आपण पुढे जाऊयात आता. 1 मिनिट. या आहेत ना, यांना थोडासा प्रकाश होता. म्हणजे काजवे असतात ना लाईक तसे. सो त्यामुळे त्या जेलीफिश पाहत असताना ती लाईट ब्लिंक झालेली कळायची. सो मस्त होतं ते पण. आणि मेन म्हणजे जेलीफिशचा जो सेक्शन होता ना तो पूर्ण अंधारात होता. आणि त्यानंतर ते पाहून झाल्यानंतर खरं आतमध्ये भरपूर आहे पाहायला. पण आम्ही काय केलं, ते पाहून झाल्यानंतर वरच्या बाजूने लगेच बाहेरच्या बाजूला आलो की जिथं हे असं तुम्हाला ओपनमध्ये पाहायला येतील. सो मस्त होतं, हे सुद्धा खूप आवडलं मला. आणि अगदी या ठिकाणचे येस आणि हिअर वी गो आलं पाहते टर्टल. सो साधारणतः असे 4 ते 5 आहेत छोटे छोटे. सो मस्त होते. अगदी फोटो काढायला लागल्यावर पोज देत आहेत की काय असं वाटत होतं. बऱ्याच ठिकाणी असे संथ थांबत होते. सो मस्त वाटलेलं. त्याच्यामुळे त्यांचा असा शांत मला व्हिडिओ घेता आला. आणि किती क्लिअर वाटतंय ना, तुम्हाला दिसते अगदी क्लिअर, इतकं व्यवस्थित. तो फिश दादा बघा कसा काय करतोय तिकडे, बाप रे, खूपच अमेझिंग, मस्त. सो असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश तुम्हाला या ॲक्वेरियममध्ये पाहायला मिळतील. अजून एक हा कसा वाटतोय, किती गोडे, बाप रे, मस्त. श्रीराजला आम्ही काही सोडलं नाही, त्याच्यामुळे त्याची जरा चिडचिड झालेली, म्हणजे सोडून झाल्यानंतर परत बसवल्यामुळे त्याची चिडचिड झाली आणि तो शिवतेजला दीदीला जरा त्रास द्यायला लागलेला. ओके. सो त्याला जरा पुढे आणून ठेवलं. हे कसे दिसत आहेत ना पाठीमागं, बरोबर त्यांच्या पाठीमागं ते टर्टल पहा तुम्हाला दिसत असतील. 4 ते 5 आहेत बेबी टर्टल, मस्त. आणि दिस इज म्हणजे मला असं वाटतं देवानी सगळी क्रिएटिव्हिटी या माशाला बनवायला लावलेली असेल. कसा दिसतोय तो, आणि अगदी म्हणजे नो हलणे नो डुलणे, एकदम व्यवस्थित तसाच उभा राहिलेला. सो तो मला फिश सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटला, जरा वेगळा आणि छान होता, मस्त. बाकी तसे पाहायला गेले तर सगळेच अगदी वेगळे होते, त्यामुळे तो एक वेगळा अनुभव मिळाला. बाकी तुम्हाला कसं वाटलं ते सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यानंतर आपण जाणार आहोत सुमा बीच, म्हणजे जो बीच आहे या ॲक्वेरियमला लागून. सो तिकडे आपण जाणार आहोत. सो थोडंसं तुम्ही जरा एन्जॉय करा, मग पुढे गेल्यानंतर मी बोलते. ओके. ओ वाव, मस्त. ओ हो, हे सगळे ग्रुपमधले. ओके. सो आम्ही ग्रुप सोडणार नाही अशामधले. आणि यामध्ये हे जे काका आहे स्नोर्कलिंग करायला, किंवा आपण त्यांना काय म्हणू शकतो, सो ते जाऊन पाण्यामधलं क्लीनअप वगैरे करायचं काम करत होते. सो त्याच्यामुळेच कदाचित इतकं क्लीन स्वच्छ वगैरे आहे. हे किती वेगळे दिसत आहेत ना. ओ खरंच तुमच्यासाठी व्हिडिओ म्हणजे मी त्यावेळेस शूट तर घेतच असते व्हिडिओचं, बट ज्यावेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते ना त्यावेळेस अतिशय म्हणजे आवर्जून मला एक फिश बघायला मिळतो खूप. सो त्याच्यामुळे मला छान पण वाटतं की अजून पुन्हा एकदा मी तिथं जाऊन आल्याचा मला फील येतो. सो हे बघा, हॅलो, हाय, मस्त, छान.
यस, हे झालेलं आहे. आता आपण इथून बाहेर पडतो आहे. सो मस्त सगळ्यांनी छान एन्जॉय केलं, मुलांनी पण. आता आपण बाहेर पडल्यानंतर खाणार आहोत. ओके, बिपिन सर विचारून घेत आहेत की एकदा बाहेर पडल्यानंतर परत येता येतं का वगैरे अशा गोष्टी. कारण इथे जपानमध्ये तसं आहे, तुमच्याकडे जर तिकीट असेल तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊन पिऊन पुन्हा आतमध्ये येऊ शकता. सो बघूयात आपण. ओके, येस, टिंग टिंग, बाहेर पडू आपण. ओके, येस. जाता जाता पण बऱ्याच गोष्टी होत्या पाहण्यासारख्या. म्हणजे असं नव्हतं की आता बाहेर पडलं की बाहेरच पडलं. सो भरपूर गोष्टी होत्या, त्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्याही गोष्टी पाहिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा मुलांना स्टॅम्प मिळाला, सुमा ॲक्वेरियमबद्दल माहिती होती कसं आहे ते, आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी होत्या ज्या खूप इंटरेस्टिंग वाटल्या मुलांना. आणि तिथून जस्ट बाहेर पडल्यानंतर हा नजारा होता. इतकी स्वच्छता म्हणजे, आणि समुद्राच्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं ना, बीचवर आपण गेल्यानंतर एक वेगळाच असा वास येतो, बट या ठिकाणी इतकं छान वाटत होतं, मस्त. सो आम्ही सगळेजण इथून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी लिहिलं आहे पहा. सो तिथं बी, आपण काय लिहिलं आहे ते पुढे जाऊयात. बी कोबे. ओके, चला. सो पुढे गेल्यानंतर या ठिकाणी इतका असा परिसर छान होता ना, खरं सांगू का, इथे आम्ही काही वेळ स्पेंड केला. आणि त्यानंतर आम्ही आहे ना मेन बीचच्या ठिकाणी जाऊन बसलो. थोडी थंडी असल्यामुळे पाण्यामध्ये जाणं शक्यतो आम्ही टाळलं, पण तिथे बसून त्या वाळूमध्ये बसून तो आनंद, सूर्यास्ताची वेळ होती ना, सो त्याच्यामुळे तो आनंद आम्ही तिथे घेतला. त्यानंतर चहा पिला. येस, आम्ही काय केलं होतं, शक्यतो घरातून जाताना जसं तुम्ही जेवण वगैरे बघितलंच तर तसं मस्तपैकी चहासुद्धा घेऊन आलो होता, आलं वगैरे टाकून. त्यामुळे या ठिकाणी श्रीराज बघा, अजिबात त्याला थांबायचं नाही आहे, आणि त्याने बघितलं सुद्धा नाही त्याच्या माठीमागं कुणी येतंय नाही येतंय, तसाच पळत सुटलेला तो, आणि भिजून आला. आता मी तो व्हिडिओ घेतलाय की नाही बघू आपण, पण चांगला भिजून आलेला. मग त्यांची ती कपडे, मी तशी एक्स्ट्रा एक ड्रेस ठेवतच असते, पण त्याला ते अनावर झालं की नाही मी जाणारच पाण्यात, आणि मग भाऊजींना त्याच्या मागं पळायला लागलं. सो मस्त होतं पण दृश्य. येस, झालं. शिवतेजने एन्जॉय केलेला आहे मस्त. मोठी पॅन्ट काढून टाकली म्हणजे छान. आता काय सांगतोय, हां तिथं जाऊ का, ओके जा, छान. सो मस्त. सो बघूयात, त्यांनी काहीतरी श्रीराज कुठं गेला हे सांगितलंय का. ओके, ठीक आहे. किती छान वाटतं ह्या मातीमध्ये पण पाय टाकायला. वा वा वा, छान, मस्त. थंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल बीचवरती फारसी लोक पाण्यामध्ये गेली नाही आहेत, कारण अजूनही हवेमध्ये थंडावा होता. आणि मे आणि जुलै, हां ते 3 महिने मग भरपूर लोक जातात वगैरे हे करायला. हा पाठीमागचा परिसर आहे जिथं आपण बसलेलो आहोत. सो या ठिकाणी बसून मस्त एन्जॉय केला. हॅलो माय बच्चू, कुठे चाललंय, कुठे चालली बबडी, कुठं चालला श्री. ओके, सो आजोबांना कामाला लावलेलं आहे. सो बॉल फेकल्यानंतर पटकन बॉल घेऊन यायचा वगैरे, म्हणजे थोडासा वेळ होता, तेवढ्यामध्ये मज्जा केली जराशी. आणि त्यानंतर छान इंडियन टी पिलो आम्ही, आणि मग परतीच्या प्रवासाला लागलो. पण या ठिकाणी जर, आता मी जस्ट तुम्हाला एक सांगून ठेवते की जर तुम्ही कधी जपानमध्ये आलात तर हा कोबेचा हा पार्ट जो आहे ना, हा नक्की एन्जॉय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे तुम्ही जो डॉल्फिन शो पाहिला, त्यानंतर ओरका शो पाहिला, त्यानंतर मस्तपैकी ॲक्वेरियम पाहिलं, आणि त्यानंतर सुमा बीच. सो फुल टू मस्त एक सकाळी जर तुम्ही तिथं पोहोचलात अगदी 9-9:30च्या दरम्यान, अख्ख्या दिवसभरात सगळ्या गोष्टी कवर होतील तुमच्या, कारण वातावरण पण तसं आहे आणि सगळ्या गोष्टी मस्त एन्जॉय करण्यासारख्या आहेत. तिथून बाहेर पडल्यानंतर इथे एक चांगली गोष्ट अशी होती की पाणी, बाकी एरवी तुम्हाला जपानमध्ये सगळीकडे पाणी विकत घ्यावं लागतं. झालो परतीच्या प्रवासाला, मेन सेम ज्या स्टेशनवरून आपण आलो त्याच स्टेशनवरून परत निघालो. जाता जाता बऱ्याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. मला खरं सांगू का, मला हे स्टेशन पण खूप आवडलं. अगदी इथं जमिनीवरती तुम्हाला दिसतंय ना की इथून रेल्वे ट्रॅक आहे, त्यामुळे इतक्या खालून ट्रेन मला पहिल्यांदा पाहायला मिळाली. नाही तर ब्रिज वगैरे असतात ना, त्याच्यावरून पाहायला मिळते. सो इथून मला एक तो छान वेगळा एक्सपिरियन्स जो मलाही मिळाला, आता तुम्हालाही मिळतोय पहा. ही रॅपिड एक्सप्रेस आहे. ओके, सो मस्त सुमापासून अगदी तुम्ही उमेगाला मेन ओसाका स्टेशनला जाऊ शकता. एकच ट्रेन आहे. सो एका ट्रेनमध्ये इथे पोहोचू शकता, जाऊ शकता. साधारणतः 1 तासाभराची जर्नी असेल. माझ्या घरापासून अंदाजे 40 मिनटं वगैरे लागतात.
सो मस्त होतं. सो नंतर आम्ही दोन्ही ट्रेन आल्या, मस्त किती छान पाहायला मिळाल्या. छान वाटलं. तुम्हाला वाटलं ते छान? येस. समजा ह्या ट्रेनचा आवाज खूप असेल तर कदाचित माझा आवाज खूप कमी येईल तुम्हाला, बट इट्स ओके. सो अरे हां येस, या ठिकाणी थोडंसं कसं आहे माहिती आहे का, आपल्या इंडियामध्ये आपण काही इतक्या रेग्युलरली ट्रेन पाहत नाही, त्याच्यामुळे इथे जपानमध्ये आपण कशी बस वापरतो तसे लोक ट्रेन वापरतात. त्यामुळे फॅमिलीला खूप एक अट्रॅक्शन होतं की अरे किती स्वच्छ ट्रेन आहेत, किती स्पीड चांगलं आहे, बरोबर वेळेमध्ये येतात आणि क्लीन आहे मेन म्हणजे. सो ह्या सगळ्याच गोष्टी एक अट्रॅक्शन म्हणूनच खरं आहेत. सो मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला आणि येस चला थँक्यू सो मच. आता आम्ही निघालेलो आहे. सो बसायला पहिली जागा बघतो. पप्पा या ठिकाणी येऊन बसायला हवं. ओके सो ठीक आहे होईल, ते होईल. नाही होते का? हां ओके. सो शक्यतो जपानी जे ट्रेन असतात ना त्याच्यामध्ये सीट लगेच पुढे मागे आपण करून ग्रुपमध्ये पण बसू शकतो, बट इट्स ओके. चला बघूयात. बिपिन सनला मी जरा हेल्प करते आणि ती सीट आम्ही कवर करून घेतो. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.